नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये कॅटेगरी ऑफ फंक्शन हा खूप महत्त्वाचा सी प्रोग्रामिंग मधला युजर डिफाइंड फंक्शन या टॉपिक अंडर किंवा या युनिट अंडरचा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. सो कॅटेगरी ऑफ फंक्शन म्हणजे काय, त्याला आपण टाइप्स ऑफ फंक्शन सुद्धा म्हणू शकतो. So basically, based on arguments and return value, user-defined function is classified on four groups or four types. That is, no argument, no return value. Second one, arguments but no return value. Third one is arguments with return value, and fourth one, no argument but return value. So these are the four main types of or category of functions. सो हा फंक्शनच्या कॅटेगरी डिस्कस करण्याच्या अगोदर आपण आर्ग्युमेंट्स म्हणजे काय आणि रिटर्न व्हॅल्यू म्हणजे काय याला थोडं डिटेलमध्ये स्टडी करून घेऊया. याला आपण डिटेलमध्ये बघितलं तर हे टाइप्स तुम्हाला इझिली लक्षात सुद्धा राहतील आणि चांगल्या प्रकारे समजेल सुद्धा, आणि एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्याला लिहू शकता. सो आर्ग्युमेंट म्हणजे काय आणि रिटर्न व्हॅल्यू म्हणजे काय आपण बघूया. त्या अगोदर इथे तुम्हाला स्क्रीनवरती सिंटॅक्स ऑफ युजर डिफाइंड फंक्शन दिसत असेल की एखादं फंक्शन जर तुम्हाला तयार करायचं असेल तर त्याचा सिंटॅक्स अशा प्रकारे असेल. दिस वन इज द सिंटॅक्स फॉर युजर डिफाइंड फंक्शन. की आपल्याला एखादं फंक्शन जर डिफाइन करायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्याची रिटर्न टाईप मेन्शन करावा लागतो की तो कोणत्या प्रकारची व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. लेट्स इंटीजर असेल, वाईड असेल, फ्लोट असेल, ओके, ह्या झाल्या त्याचे रिटर्न टाईप. त्यानंतर आपण फंक्शनचं नाव लिहितो आणि त्यानंतर इथे ब्रॅकेटमध्ये आपण काही वेळा इनपुट देत असतो, काही वेळा इनपुट्स देत नसतो. ओके, तर आपण आपल्या टॉपिकला बघूया की आर्ग्युमेंट्स कशाला म्हणायचं आणि रिटर्न व्हॅल्यू म्हणजे काय. तर सगळ्यात अगोदर आपण आर्ग्युमेंट्स म्हणजे काय बघूया. सो आर्ग्युमेंट्स मीन्स व्हॉट, पॅरामीटर. आर्ग्युमेंट म्हणजे काय, पॅरामीटर किंवा इनपुट व्हॅल्यू. ओके, युजर जर काही व्हॅल्यू देत असेल दॅट इज इनपुट व्हॅल्यूज, दॅट इज आर्ग्युमेंट्स. जनरली फंक्शनच्या नावाच्या समोर जो काही पॅरेंथेसिस असतो किंवा आपण एम्प्टी ब्रॅकेट देतो, इथं बऱ्याच वेळा आपण हा ब्रॅकेट एम्प्टी देत असतो. लेट्स से फंक्शनचं नाव मी सम ठेवतोय, त्या समच्या पुढे मी ब्रॅकेट ठेवत असतो. हा ब्रॅकेट असतो पॅरामीटर देण्यासाठी किंवा आर्ग्युमेंटसाठी. या ब्रॅकेटमध्ये आपण आर्ग्युमेंट्स देत असतो. जर फंक्शन लिहित असताना त्यासोबत जर आपण काही आर्ग्युमेंट्स देत असतो किंवा काही पॅरामीटर त्याला प्रोव्हाइड करत असतो तर त्या टाईपच्या फंक्शनला आपण फंक्शन विथ आर्ग्युमेंट असं म्हणतो. आणि जर आपण व्हॅल्यू देत नसतो तर हा ब्रॅकेट रिकामा सोडत असेल त्याला आपण नो आर्ग्युमेंट, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट्स असं म्हणत असतो. सो लेट्स से सम, इथे तुम्हाला दोन ब्रॅकेट दिसत असेल, एक असेल एम्प्टी आणि दुसऱ्यामध्ये लेट्स से मी दोन आर्ग्युमेंट इथं प्रोव्हाइड करतो, इंट एक्स कॉमा इंट वाय. सो हे दोन्ही फंक्शन्स आहेत पण हे दोन वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन आहेत. हा फर्स्ट वाला काय, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट्स, अँड दिस वन इज फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स. सो आय होप तुम्हाला आर्ग्युमेंट म्हणजे काय समजलं असेल. आर्ग्युमेंट्स म्हणजे पॅरामीटर. सरळ सरळ तुम्हाला जर ओळखायचं असेल की या फंक्शन मध्ये आर्ग्युमेंट प्रोव्हाइड केलेत की नाही तर त्याच्या सिंटॅक्स वरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता. जर त्याचा ब्रॅकेट रिकामा असेल हा समोरचा तर त्याला आपण नो आर्ग्युमेंट्स म्हणत असतो, आणि या ब्रॅकेटमध्ये जर काही पॅरामीटर आपण दिले असतील तर त्याला आपण विथ आर्ग्युमेंट्स म्हणू शकतो. सो फंक्शन दोन गोष्टीवरती क्लासिफाय करण्यात आले, एक म्हणजे आर्ग्युमेंट दिलेत की नाही दिलेत, आणि दुसरं म्हणजे तो फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करतोय की नाही करत. सो आता रिटर्न व्हॅल्यू काय आहे तो टॉप कॉन्सेप्ट सुद्धा आपण इथे समजून घेऊया. व्हॅल्यू रिटर्न करणे काय असते. आता आपण याला एक छोट्याशा आपल्या डे टू डे लाईफच्या एक्झाम्पल वरनं अगोदर समजून घेऊया, नंतर आपण त्याला प्रोग्रामिंग पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा डिस्कस करूया. लेट्स से इथे एक स्टुडंट आहे किंवा तुम्ही आहात आणि तुमच्या घरच्यांनी तुम्हाला एक काम सांगितलंय. तुमचं फंक्शन काय दिलंय की मार्केटमध्ये जायचंय आणि तुम्हाला स्टेशनरी परचेस करायची. स्टेशनरी इन द सेन्स रोलर, पेन, पेन्सिल, जे काही तुमचं असेल. त्यासाठी तुमच्या घरच्यांनी तुम्हाला काहीतरी पॅरामीटर दिलेला आहे, म्हणजे इनपुट व्हॅल्यू दिलेली, दॅट इज ₹100. आणि तुमचं फंक्शन काय की परचेसिंग स्टेशनरी और बाईंग अ स्टेशनरी. ओके, तुम्हाला मार्केटमध्ये जायचं आणि स्टेशनरी परचेस करायची किंवा बाय. सो आता मार्केटमध्ये गेले तुम्ही, तुमचं काम केले फंक्शन, या फंक्शनला काहीतरी डिफिनेशन दिलेले आहे. त्या फंक्शनचं काय केलं, ब्लॉक ऑफ कोड त्याला डिफाईन केले की मार्केटमध्ये जा, रुलर विकत आण, पेन्सिल आण. ओके, हे झाले ब्लॉक ऑफ कोड. त्या फंक्शनने त्याचं काम एक्झिक्यूट केलं, मार्केटमध्ये गेला आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्याची स्टेशनरी ₹80चीच झाली. त्याच्याकडे किती रुपीज उरले, ₹20. आता काही फंक्शन काय करतात, जे सिन्सिअर फंक्शन असतात, जे सिन्सिअर स्टुडंट असतात ते काय करतात, व्हॅल्यूज रिटर्न करतात त्यांचं काम झाल्यानंतर.
ओके, पॅरेंट्सला. काही फंक्शन्स असतात जे काय करतात, व्हॅल्यूज रिटर्न करत नाही, ते फक्त त्यांचं काम करतात, एक्झिक्युशन नंतर व्हॅल्यू रिटर्न करत नाही. मग तशा फंक्शनला आपण म्हणतो नो रिटर्न व्हॅल्यू. आणि जर फंक्शनने व्हॅल्यू रिटर्न केली तर फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू. सो दोन टाईपचे फंक्शन असतात, एक फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करतात, काही फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करत नाही. जर फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करत असतात तर त्याला आपण फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू म्हणतो. जर फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करत नसतील तर त्यांना आपण फंक्शन विथ नो रिटर्न व्हॅल्यू असं म्हणतो. सो आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की आर्ग्युमेंट आणि रिटर्न व्हॅल्यू काय असतात, आणि याच्या आधारावरतीच फंक्शनचे प्रकार पडतात किंवा टाइप्स फंक्शनला क्लासिफाय करण्यात आलं. सो आता तुम्हाला हे फंक्शनच्या कॅटेगरीज समजतील. फर्स्ट टाइप काय ऑफ फंक्शन काय की नो आर्ग्युमेंट, म्हणजे त्याला काही इनपुट दिलेलं नाही आपण, आणि नो रिटर्न व्हॅल्यू, तो आपल्याला व्हॅल्यू सुद्धा काही रिटर्न करणार नाही. सो आर्ग्युमेंट्स बट नो रिटर्न व्हॅल्यू, त्याला काहीतरी आपण इनपुट दिलेत, 100 रुपीज दिलेत, बट तो त्याच्यातली व्हॅल्यू रिटर्न करणार नाही. सो आर्ग्युमेंट्स, परत त्याला आपण आर्ग्युमेंट्स प्रोव्हाइड केल्यात बट रिटर्न व्हॅल्यू, तो व्हॅल्यू सुद्धा रिटर्न करेल. नेक्स्ट वन इज नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू, त्याला काही आर्ग्युमेंट दिले नाहीत आपण, त्याला 100 रुपीज दिले नाही आपण, पण तरी तो काम झाल्यानंतर काही त्याच्याकडचे जे पैसे असतील, तर नो आर्ग्युमेंट, तुम्ही म्हणता सर आपण त्याला आर्ग्युमेंटच दिले नाही, त्या स्टुडंटला सपोज आपण पैसेच दिले नाही, तर तो परचेस कसा करेल. अशा वेळेस आपण ह्याच्या बॉडीमध्ये किंवा ह्याच्या स्कोपमध्ये ऑलरेडी आपण इथे आपण त्याला आर्ग्युमेंट्स प्रोव्हाइड करतो, किंवा त्याच्याकडे स्वतःचे पैसे असतील आपल्या भाषेत सांगायचं, आणि तो त्याने परफॉर्म करेल. एक्सटर्नल नाही दिले तरी सुद्धा त्याच्या बॉडीमध्ये जर काही पॅरामीटर्स असतील त्याने तो फंक्शन परफॉर्म करू शकतो. सो आता या टाईपला आपण डिटेलमध्ये स्टडी करूया वन बाय वन, सी प्रोग्रामिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. सो फर्स्ट वन इज नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. मी तुम्हाला सांगितलं तर फंक्शन आर्ग्युमेंट आहेत की नाही हे कसं ओळखणार तुम्ही, तर फंक्शनचा ब्रॅकेट बघायचा. बघा आता दोन प्रकारचे फंक्शन असतात, कॉलिंग फंक्शन आणि कॉल्ड फंक्शन. आता इथे fun नावाचं एक फंक्शन आपण तयार केलेलं आहे. आता या फन फंक्शनच्या समोरचा ब्रॅकेट तुम्हाला रिकामा दिसतोय, म्हणजे नो नो आर्ग्युमेंट्स. ओके, सो इथं कंडिशन झाली सॅटिस्फाय. नो रिटर्न व्हॅल्यू म्हणजे काय, या फंक्शनच्या अगोदर डेटा टाईप काय मेन्शन केला बघायचा. जर इंट वाईड काहीच नसेल तर अर्थ काय असेल, तिथं वाईड आहे, आणि वाईड म्हणजे तो काही रिटर्न करत नाही. ह्याचं आपण एक एक्झाम्पल सुद्धा बघूया. इथे एक सॅम्पल कोड मी लिहिलेला आहे, हा कोड तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्ही याला सी कंपायलर वरती टाईप सुद्धा करून बघा. एकाच कोडमध्ये तुमचे सगळे टाईप्स एक्सप्लेन सुद्धा होतील. लेट से आता हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच वाईड सम. वाईड सम नावाचा मी एक फंक्शन तयार केले, सम इथे तुम्हाला दिसत असेल, आणि त्याच्या अगोदर वाईड लावले. वाईड म्हणजे काय रे, नो रिटर्न व्हॅल्यू. वाईड या शब्दाचा अर्थ काय होतो की फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करणार नाही. समच्या समोर मी ब्रॅकेट दिलाय एम्प्टी पॅरेंथेसिस, आणि हा पॅरेंथेसिस रिकामा आहे. रिकामा म्हणजे काय झाला, नो आर्ग्युमेंट्स, याला काय आर्ग्युमेंट सुद्धा आपण पास केले नाहीयेत. झालं की मग याच फंक्शनला काय म्हणतो आपण, नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. बघा, नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू, अँड नो रिटर्न व्हॅल्यू. आता एक्झिक्यूट कसा होतो तो बघूया आपण. वाईड सम नावाचं एक फंक्शन आपण डिक्लेअर केला, त्याची बॉडी लिहिली आपण. ओके, याला काय म्हणतो आपण, फंक्शनची डेफिनेशन किंवा बॉडी ऑफ फंक्शन. आता डेफिनेशन मध्ये काय केलं आपण, दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेत, ए बी आणि तीन व्हेरिएबल, सम, आणि समना इनिशियलाइज सुद्धा केलं आपण 0 ने. प्रिंटफ स्कॅनएफच्या मदतीने आपण ए आणि बी ची व्हॅल्यू युजर कडून घेणार. सम इज इक्वल टू आपण एक एक्सप्रेशन लिहिले ए प्लस बी, प्रिंटफ सम, समची व्हॅल्यू जी काही ती प्रिंट होईल. आता इंट मेनच्या अंडर आपण या सम नावाच्या फंक्शनला कॉल केले. आता काय होईल, तो फंक्शन त्याचं काम एक्झिक्यूट करेल, लाईन बाय लाईन त्याचे सगळे कोड जे आहेत तो एक्झिक्यूट करेल. ओके, आणि काही रिटर्न व्हॅल्यू देणार नाही. दॅट इज द नो रिटर्न व्हॅल्यू, नो आर्ग्युमेंट. नेक्स्ट वन इज नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. आता मला सांगा काय चेंज होईल या फंक्शन मध्ये. नो आर्ग्युमेंट म्हणजे पॅरामीटर जो आहे तो एमटीच आहे, बघा इथे एमटीच दिलेला आहे. बट इथं समच्या अगोदर तुम्हाला वाईड न दिसता इंट दिसेल, इंट सम ब्रॅकेट, म्हणजे इट विल रिटर्न सम व्हॅल्यू, दॅट्स वाय देअर इज इंट. हा काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करणार आहे इंटिजर टाईपची, म्हणून इथे आपल्याला इंटिजर दिसतंय, दॅट इज रिटर्न व्हॅल्यू, फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू, आणि रिकाम आहे म्हणजे नो आर्ग्युमेंट्स. ओके, आता बघा जेव्हा आपण इंट लिहिले तेव्हा आपण लास्टला त्याच्या एंड ऑफ द कोड आता रिटर्न लिहिलेलं आहे बघा, रिटर्न सम. ओके, तर बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असतं सर इंट मेन आणि वाईड मेन
आपण बऱ्याच वेळा इंट मेन लिहिताना रिटर्न 0 लिहिणं गरजेचं आहे आणि वाईड मेन लिहित असेल तर रिटर्न 0 लिहिण्याची गरज नाही असं म्हणतो आपण. तर का म्हणतो, कारण इंट मेन जेव्हा मेन सुद्धा काय एक फंक्शन आहे, स्टार्टिंग फंक्शन. आपण जेव्हा इथे इंट मेन लिहितो तर आपल्याला माहिती आहे की आपण लास्टला रिटर्न 0 लिहिणं गरजेचं आहे, रिटर्न 0. याचा अर्थ काय होतो की हा फंक्शन जेव्हा एक्झिक्यूट होईल, हा एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला 0 जी व्हॅल्यू आहे किंवा इंटिजर टाईपची जी व्हॅल्यू ती रिटर्न करणार आहे. ओके. सो जेव्हा आपण म्हणत असतो की नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू, तर रिटर्न हा लिहिणं गरजेचं आहे. बघा आता सम काय करणार आहे, रिटर्न करणार आहे समची व्हॅल्यू सम फंक्शनला कॉल केल्यानंतर. नेक्स्ट टाईप इज आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यू. आता याच्यामध्ये बघा या फन नावाच्या फंक्शनला आपण ब्रॅकेट रिकामा नाही, आता काहीतरी आर्ग्युमेंट आपण याला पास करतोय युजर, आणि पण तो व्हॅल्यू काही रिटर्न देत नाही, म्हणजे इथे रिटर्न स्टेटमेंट येणार नाही किंवा या फंक्शनच्या अगोदर वाईड दिसेल तुम्हाला. त्याचं एक्झाम्पल, यस, हे त्याचं एक्झाम्पल आहे. नाही, फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू, हिअर इज सॅम्पल कोड. तो काय होतं आपलं, आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यू. सो आता बघा, नो रिटर्न व्हॅल्यू म्हणजे समच्या अगोदर वाईड आलेलं आहे, म्हणजे हा व्हॅल्यू रिटर्न करणार नाही. बट आता हा ब्रॅकेट रिकामा नाहीये, हा जो दिसतो वाईड म्हणजे नो रिटर्न व्हॅल्यू, फंक्शनचं नाव आहे आपल्या सम. आता हा ब्रॅकेट रिकामा नाही, याच्यामध्ये आपण काहीतरी पॅरामीटर पास करतो, इंट ए आणि इंट बी. म्हणजे त्या विद्यार्थ्याला आपण रिकाम मार्केटमध्ये पाठवत नाही, त्याला काहीतरी पॅरामीटर देतो आपण 100 रुपीज. ओके. आणि तो फंक्शन एक्झिक्यूट होईल. तर बघा, जेव्हा आपण त्या फंक्शनला कॉल करतोय, तर फंक्शन आपण जेव्हा कॉल करत असतो तेव्हा त्याला असं ब्रॅकेटने आपण कॉल करतो, पण ह्याच्यासोबत आपण काहीतरी त्याला इनपुट व्हॅल्यू सुद्धा देणार आहे. आता हे 3 आणि 5 काय करेल, ए च्या जागी 3 स्टोअर होईल आणि बी च्या जागी 5 स्टोअर होतील, आणि ते मग हे इनपुट घेऊन तो फंक्शन त्याचं काम करेल. सो हा सुद्धा कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि याला एक्झिक्यूट करून बघा. लास्ट टाईप काय आपला, की फंक्शन आर्ग्युमेंट्स विथ रिटर्न व्हॅल्यू. आय थिंक हा सुद्धा, हा लास्ट टाईप काय, विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू. याला आपण आर्ग्युमेंट सुद्धा देणार आहे आणि हा रिटर्न सुद्धा करणारे व्हॅल्यू. म्हणजे आपला जो कोड आहे त्याच्यामध्ये फक्त काय चेंज झाले, आता वाईडच्या ऐवजी फक्त इंट लागले. ओके, वाईडच्या ऐवजी काय आलं, आपले इंट आलेला आहे. फंक्शन विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू म्हणजे तोच कोड आपला राहील, पण रिटर्न व्हॅल्यू म्हणजे इंट आणि सम, आणि याच्यासोबत ब्रॅकेटमध्ये आपलं इंट ए कॉमा इंट बी, आपले दोन आर्ग्युमेंट आपण पास करतो. सो या टाईपच्या फंक्शनला आपण म्हणतो फंक्शन विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू. सो होप तुम्हाला समजलं असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.